नमस्कार मंडळी हो, मी बळजबरी पैदा होईल सुका पाटलाचा सावतर नातू नुन्नू गाढवे आपल्या गावातून सरपंच पदासाठी उभा आहे. तरी सर्वांनी मला भरभरून मतदान करावे. अरे विकास गावाचा, फायदा स्वतःचा. अरे खेकड्या, निवडून यायच्या आधी पाडतो का मला? अरे सॉरी माझ्या ध्यानातच नव्हतं निवडणूक जिंकासाठी खोटं बोलणं पडतं म्हणून. संतोष मामा यांचा चेजूर आगमन झालेला आहे. हे जीवला का जीवाचा. अरे क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. अरे येऊन येणार कोण? संतोष मामा शिवाय दुसरं कोण? नमस्कार मंडळी, मी संतोष लुटमारे उर्फ तुमचा लाडका संतोष मामा. जसं मागच्या पंचवर्षीला तुम्ही मला निवडून दिलं, तसं या बी वेळेस तुम्ही मलाच निवडून द्यासान अशी मी अपेक्षा करतो. अरे कोण पळून गेलं आणि कोण मेलं, संतोष मामाची निशाणी आहे येलं. याल्या पुढचं बटन दाबून मले प्रचंड मतांनी विजयी करा. एकच ध्यास, गावाचा विकास. 2 हाना पण मलेच निवडून आणा. हा, तुला निवडून आणा आणि घ्या बोकांडी बसून. हराम खोरा. साहेब थंड घ्या, मतदान करणार नाही आपल्याला कोणी. अरे गावाचं वाटोळ केलं तो 5 वर्षात. अरे बाबांनो, निखरने के लिए बिखरना पडता है. विकास करासाठी गावाचं वाटोळ करणं पडतं. या बाडचीनं तुम्ही मला मतदान करा, मी आपल्या गावाची दुबई करीन. दुबई नक्षा बदलून टाकीन गावाचा. बड्या बातान ढुंगण खाता येईल आता. मागच्या 5 वर्ष त्याला गावाचं वाटोळ केलं. तू कोणता तीर मारणार सरपंच झाल्यावर? घर भरसो ना आधी. तो आधी तर तो घरच भरले ना. आता लोक फुल भरले मग घर. आता मला लोकांचं भलं करायचंय. मंडळी हो, फक्त मला एकदा निवडून आणा, मग पा तुमचा किती फायदा करतो मी. अरे पण आमचं भलं करून करायचंय तुला. खा जे मला किडा आहे माया अंगात भलं करायचा. मंडळी हो, बदल हवा तर चेहरा नवा. एका वर्षात गावाचा विकास करीन मी. अरे बोलणं सोपं आहे, करणं नाही. म्हणून मी फक्त बोलूच राहिलो, करू थोडं राहिलो. अरे येऊन येणार कोण? गाढवे साहेबाच्या गाढवाशिवाय दुसरं कोण? अरे देशीची क्वार्टर स्टीलचा प्याला, मतदान करा फक्त याला. भावी सरपंच आपल्याला जर निवडून यायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग करणं पडन. पण आधी सांगा, तुम्ही निवडून आले तर आमचा काय फायदा होईल? अरे तुम्हाला 2 नंबरचे धंदे करू देईन ना मी. तुम्ही वाळू उपसा करा, तुम्हाला अडवणार नाही मी. अहो 2 नंबरच्या धंद्यात कधी घर खाऊन चौकट गळती ती. अरे तुम्हाला संडास देईन, घरकुल देईन. अरे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पगार चालू करून देईन. अजून काय पाहिजे? इतक्यात काय होणार आहे आमचं? मग वावरतोय नावावर करून देऊ का माया बायकोच तोयशी लग्न लावून देऊ? इतकं नका करू आमच्यासाठी. तुम्ही खरंच गावाचा विकास करणार आहे का? अरे हट, गाव गेलं खड्ड्यात. मले मावा विकास करणे फक्त. बंगला बांधणे, गाडी घेणे, हागणार. अहो हागणार नाही, वेगणार आहे ती. तुम्ही तर म्हणे गावासाठी हे करीन ते करीन. अरे हे राजकारण आहे. इथं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे राहते. साहेब जनतेला बी कमी नका समजू. हे मटन एकाचं खाते आणि बटन दुसऱ्याचं दाबते. तू सल्ला देऊ राहिला का काय भरून देऊ राहिला? मी फक्त खरं सांगू राहिलो. श्याम्या, एक बिडीचं बंडल आण बर का. कुठून आणू? भयंकर गरिबी चालू सध्या मायावर. खिशात हात घातला तर हातात निसता मामाचे तो. सरपंच, तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर परफेक्ट प्लॅनिंग करणं पडन. लोकांचा विश्वास जिंकणं पडन, त्याचे पाय धरणं पडन. अरे मी कधी माया बापाच्या पायानी पडलो आणि लोकांच्या पडू का? अहो टायमावर गद्याल बी बाप म्हणणं पडतं. तुमचा विरोधी लोकांचे पाय साठायला तयार आहे आणि तुम्ही धरायला तयार नाही. काय पाय धरा त्याचे, दुसरं काय धरता? या निवडणुकीला लोक मतदान करन का आपल्याला? अहो तुम्ही बी नुसते घरच भरले ना. तरी बी मी सोन्याच्या ताराची पैठणी राहिली. लोखंडाच्या गजाची करतो तुला पैठणी. थांब, कधी बी मला नीट बोलतच नाही. अव बिंडोक बाई, इथं मै निवडून यायचे वांदे झाले. तू काय चाललंय इथं? आधीच मै टोंगळे दुखू राहिले. अव पण तो मेंदूवर काही ताण बी आला नाही, मग टोंगळे कस का दुखू राहिले? साहेब आपल्याला काहीतरी नवीन करणं पडन, तेव्हाच तुम्ही निवडून यासान. नवीन काय करायचं? पण नवीन पोरग पैदा करू आपण. चला. बिंडोक मंदबुद्धी, रिकामी खोपडी, नुसतं भात खायसाठी हातात आहे का तू? उठ इथून. काऊन? अहो उठ ठीक आहे. साहेब आपण सगळ्याच्या घरी जाऊ. तुम्ही त्याच्या पाया पडा आणि 500 रुपये मताना पैसे बी द्या, तेव्हा मतदान पडेल आपल्याला. सालं हे मतदान मागणं म्हणजे भिकारीच्या पलीकडे काम आहे. ज्याला बायको घरात इज्जत देत नाही त्याच्या बी पाया पडणं पडतं. साहेब आपल्याला कुठेच कमी नाही पडणं बरं का, नाही तर आपलं मतदान विरोधी पार्टीला जाईल. नाही पडतो मी पाया. वाटलं तर पाय चाटीन मी लोकायचे, पण मतदान आपल्यालाच पाहिजे. नमस्कार आजी. वालेकुम सलाम. झालं का जेवण आजी? हाओ. काय खाल्लं? मेरे मन को भाया, मैंने उंदीर उकड़ के खाया. ओ मायची कट. हा हे काय होतं असं?
अहो म्हाताऱ्याला राहून राहून हसाची झटके येते. आजी तब्येत बरी आहे का? राम खोरा आता ध्यान तुला मग. तसं नाही आजी, ध्यान रोज येतं तुम्हाला तुमचं. रोज याचा ध्यान प्रेमात पडे होते काय माझ्या आजीच्या. कुछ कुछ होता है, कुछ कुछ होता है. तसं काही नाही आजी, गैरसमज करू नका. म्हणजे ध्यान येत नव्हतं. बाळा लय चाप राहील तू. आजी सरपंच साहेब या बारची बी निवडणुकीला उभे आहे, त्यालाच मतदान कर जा, त्याची निशाणी आहे येलं. मागच्या 5 वर्षात सगळं गाव विकून खाल्लं तरी म्हणतो निवडून आणा येल्लं. तो यासारखा करंटा सरपंच कोणालाच नाही भेटो. मा हे काय बोल राहील तू? जाऊ द्या, म्हातारा माणूस आहे, वय झाल्यावर समजत नाही त्याला एवढं. समजत नाही मला. थांब तो येलं पाय कसं पाडते. आजी पण मायावर एवढा राग काऊन आहे तुमचा? अरे मुर्दिया, मावा म्हातारपणाचा पगार चालू नाही केला तो. एका सहीसाठी मांग मांग फिरवा जाय. आता मारतो ना आजी मी सही. कुठं मारायची सांगा? मार माया नातवाच्या ढुंगावर. आजी ढुंगण खराब होईल मग. अरे मेल्या, तू खरगट आहे तर साफ होऊन जाईन ना मोठ्या माणसाच्या हातानं. साहेब चला, अजून दुसऱ्या घर जायचंय आपल्याला. आजी लक्ष राहू द्या बर का मग. अरे मी चष्मा घालून बी लक्ष ठेवत नाही तो यावर. ती म्हातारी मसनात गौरा गेल तिच्या, ती मग अपमान करू राहिली. जेव्हा मी सरपंच होतो तेव्हा माझ्या मांग पुढे हिंड जाय लोक, मान खाली करून बोलताय मला. साहेब तुम्ही चांगले कामाने केले हो लोकांसाठी. अरे राजकारणात कोणी समाज सेवा करासाठी नाही येत, घर भरासाठी येते सगळे. साहेब थंड व्हा, बरफ घाल माय नळद्यात. साहेब या बारचीनं लोक मतदान करणार नाही आपल्याला. अरे मै आवल्यात शुभ शुभ बोल. दारूच्या क्वाटरीवर आणि पावशेर मटणावर निवडणूक जिंकणारा माणूस आहे मी. फक्त एकदा निवडून येऊ दे, गावातल्या लोकांना लहीन पाण्यासाठी तर शिवीन मी. साहेब चला पुढच्या घर जाऊ. कूल डाऊन संतोष, कूल डाऊन. घरी गेल्यावर बायकोल धरून आणतो. नमस्कार वहिनी. नमस्कार पिंटू भाऊ. भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब. पिंटू भाऊला काय झालं? आता निवडणूक आली ना जवळ, कोणत्या तरी मेल्याने त्याला मूत पाजून. वहिनी तुम्ही फक्त मला मतदान करा आणि मला एकदा निवडून येऊ द्या. गावात दारू बंदी करतो मी. एक थेंब दारू सुद्धा ऐकू देत नाही मी कोणाला. सरपंच साहेब मानलं बर का तुम्हाला. एका शब्दात क्वार्टर दिली तुम्ही आपल्याला. लक्ष राहू द्या बर का वहिनी. जातो आता इथून का चपलाला मार खातो. अरे कोण हागलं कोण मेलं, निवडून आणा फक्त येलं. अरे किडे पडन तुम्हाला, सोडू सोडून मारसान. लोकांचे घर बरबाद करू आले का? सरपंच साहेब तुमच्यामुळे आम्हाला शाळेत न पडवाल्या. खरं बोललं तर लोकांना राग येतो. काय खरं बोलले तुम्ही? त्या बाईला काय म्हणलं म्या? गावात मी कोणाला एक थेंब दारू विकू देणार नाही, फक्त मी इकीन. लायसन काढायला किती खर्च करेल म्या फक्त मलाच माहिती आहे. फक्त मी एकदा सरपंच झालो पाहिजे, मग मग आहे मजा. मग आपल्या गावाचा विकासच करसान तुम्ही, आहे ना? विकास करीन ना. विकास तर करणंच पडन, पण स्वतःचा. वहिनी चहा नका डुबर का? गोडीचा मूत पिता का? हो पण तुम्ही अचानक कस काय निर्णय घेतला निवडणूक लढवाचा? वावर गेला आमचा समृद्धी महामार्गात, त्याचा पैसा भेटला, मग मेला उडवणार सगळा राजकारणात. अहो बंद पडेल दिमागाचे आणि म्हशीवान तोंडाचे. सगळे पैसे डबल करून दाखवू तुला एका वर्षात. पैसे डबल म्हणजे मी येडी बाळू दिसवाले का तुमचा पिसोडाला एखादा? सरपंच पद तुला सोपं वाटलं का? सरपंच म्हणजे पैसे छापाची मशीन. सरपंच म्हणजे गावाचा राजा. मी सरपंच झालो तर गावात कोणत्या बी कार्यक्रमात आपल्या दोघांना बसायला खुर्च्या भेट जाईन. सरपंच झाल्यावर हातात माईक धरून काही बी बगबग केली तर लोक ऐका जाईन, टाळ्या वाजवा जाईन. अहो सरपंच झाल्यावर तो या मांग पुढे 4 लोक फिरा जाईन. मला 4 लोकांनी फक्त तुम्हीच पाहिजे. अहो मंदबुद्धी तो यावर चढवायची नाही ते लोक. मांग पुढे फिरा जाईन म्हणजे तू इज्जत करा जाईन ते. अहो नुसते स्वप्न पाहून काही होणार नाही. लोकांच्या घर जाऊन मतदान मागणं पडन. चला मग. बाबा मला आशीर्वाद द्या आणि मतदान बी द्या. आपली निशाणी आहे गाढव. काय करसो निवडून आल्यावर? बाबा जशी निशाणी आहे तसं काम करीन. म्हणजे गाडवावानी वज व्हायसो का? नाही हो बाबा, मी गावासाठी गाढवावानी 24 तास काम करीन. मस्त फेकता. काय म्हणलं? मस्त विचार आहे म्हणलं तुमचे. बाबा मी तुमच्या मुलासारखा आहे, मलेच मतदान कर जा. अरे येड्या, मुलासारखा नाही मावाचे तू. तो आहे मायना तुला सांगितलं नसन. हे पाय आपलं दोघांचं सेम टकलं. हे काय म्हणू बाबा? बाबा तुम्ही आज बी गोळ्या नाही घेतला टायमावर? अहो कधी कधी बाबाचा दिमाग काम नाही करत. दिमाग काम नाही करत? म्हातारा मतदान काय करायचं मालूम आहे ना? येल्यालं अहो याल्याली करायचं, गाढवाला करायचं. काय शालबी केलं तर दोन्ही मुख्य प्राणीचे ना. अहो बाबा आपल्या माणसाला मतदान करा, आपले माणसं मोठे करा. हा, आपले माणसं मोठे करा आणि उडवा आपल्यावर. मी म्हणले नाही का बाबाच्या गोळ्या आटकेले, चला दुसरे घरी. आजी काय खाल्ली भाजी? कुत्र्याचं मटण खाल्लं. आजी मी या निवडणुकीला उभा आहे. मग बसून घे.
आजी साहेबाची निशाणी आहे गाढव, गाढवालाच मतदान करा. निवडून आल्यावर काय करसान तुम्ही आमच्यासाठी? काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. मग लग्न नाही उरायलं. फक्त एवढंच ना, तुझ्यासाठी बिझनेस वुमन बायको आणू आपण. बिझनेस वुमन म्हणजे? धंद्यावाली बायको. आजी मी माणूस लय न्यारा आहे. मी आजचं नाही सोचत, मी येणाऱ्या 100 वर्षाचं सोचतो. त्यात लढतो मावा रामनाम सत्य. मला रातची झोप येत नाही, दिवसात चित लागत नाही, मला भूक लागत नाही, मला ताण लागत नाही. आजी तुम्हाला प्रेम झाला वाटतं? चुप रे, काही बी म्हणतो का? आजीचं वय तर पाय. बरोबर म्हणलं त्या बेंडकीवाणी तोंडाच्या पोरांना. मला प्रेम झालं, पण कोणावर? रंगीला बाबावर. रंगीला बाबा म्हणजे मग रंगीला बाबा? हा, असं काय पाहिलं तुम्ही त्या म्हाताऱ्यात? त्याचं ते काडी घेऊन चालणं, खोकलणं, खोकलता खोकलता शेंबडाचा बेडका तुकणं, त्याचा तो अंगाचा झेंडूबामचा वास, त्याची ती बिडी फुकणं, त्याच्या त्या औषध गोळ्या घेणं, त्याचा तो डोळ्याचा ऑपरेशन व्हायला चष्मा घालणं. आय लव्ह यू रंगीला. बाबाला ही खुशखबरी देणं पडन मग. अजय मला तर कोणी अपेक्षा नव्हती तू इतकी मोकार झाली असं म्हणून. अरे नात्या, प्रेम तर प्रेम आहे, कोणावर बी होत. मला बी व्हायले मग प्रेम. कोणावर? या भावी सरपंचाच्या बायकोवर. काय बोल राहिला, ध्यानावर आहे का तू? सरपंच साहेब नरम व्हा, निवडून येणे का नाही? अरे बाळा काय बोल राहिला तू? मै बायको कुठं, तू कुठं? जर तुमच्या बायकोचं मायावर प्रेम नाहीये तर मग मी जेव्हा भोंगळा पळत पळत संडासला जातो तेव्हा मला पाहून काऊन हसते तुमची बायको? हसी तो फसी, हेच प्रेम आहे. अरे बाळा तुले पाहून नाही, तो मामा पाहून हसत असन. अरे डीजे वाल्या आवाज वाढव, निवडून आणा फक्त गाढव. अरे गाढवाला मारा पलटी, तुम्ही म्हशीचं दूध पिलं, निवडून आणा फक्त येलं. अरे याय ना 5 वर्षात गावाचं केलं वाटोळ, निवडून आणा फक्त गाढवालं. अरे गांव को लूटेंगे, सरकार को भी लूटेंगे, लेकिन पीछे नहीं हटेंगे. अरे विकास स्वतःचा, वापर गावाचा, नाद नाही करायचा गाढवाचा. अरे घरकुल खाल्ले, संडास खाल्ले, कोटीचे जलप्रकल्पाचे निधी खाल्ले, तुम्ही काय आमचे उपटले? अरे आम्ही बी खाऊ, गावाला लुटून खाऊ, फक्त एकदा निवडून येऊ दे भाऊ. म्हणजे एकानं गावाला लुटलं आणि दुसरं बी आता गावाला लुटायचंय. ओ मला गावाचा विकास करायचा आहे, म्हणजे विकास गावाचा आणि फायदा तुमचा. ओ डबल मला एकदा संधी देऊन तर पहा, गावाचा विकास मी करतो. अरे मेले तो आता जलप्रकल्पाचा निधी खाल्ला, घरकुल खाल्ले, आमचा संडास सुद्धा खाल्ला तो. मला एकदा संधी देऊन तर पहा. हा तुला संधी देतो आणि घेतो 5 वर्ष ठोकून. तुम्ही गावासाठी काय काय करणार आहे हे आम्हाला जे बॉन्डवर लिहून देईन त्यालाच मतदान करू आम्ही. बॉन्डवर नाही लिहून देऊ शकत आम्ही. सगळा तुमचा फायदा केला तर आमच्या 7 पिढ्यासाठी कमाई कशी करायची आम्ही? बाळाची पाय जशी पाळण्यात दिसते तशी यायची कारण मी आताच समजू राहिले. या दोघांची चरित्र पाहून मी असा निर्णय घेतला, मी पण या निवडणुकीला उभा राहीन. राहुल्या गद्दार, मा ताटात खाऊन माय संगच गद्दारी करू आला का? गद्दारी मी नाही, तुम्ही करू राहिले गावकऱ्याशी. पैसे कमवासाठी, बंगला बांधण्यासाठी सरपंच व्हायचंय तुम्हाला, पण मला गावात विकास कामं करून दाखवायचे. राहुल आम्ही बी तो संघ आहे. अरे तुम्ही तर माझ्या संग वफादार होते ना? वफादार निस्वार्थी नेते संघात असते, कोल्या कुत्र्या संघ नाही. अरे येऊन येऊन येणार कोण? राहुल शिवाय दुसरं कोण? येल्लो अबे लेंडू साहेब गेले दुसऱ्या पार्टीत. बर 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 मंडळी हो, आजपासून आपली निशाणी आहे गाढव. ओ पण तुम्ही आमच्या पार्टीत कस काय आले? आमच्या खासदार साहेबांना तुमच्या पार्टीत प्रवेश केला ना, म्हणजे आपल्या दोघांची युती झाली. आता पाहू कोण निवडून येतं आपल्या विरोधात. अरे पण तुम्ही दोघं आता एकमेकावर आरोप करत होते. हे राजकारण आहे, इथं कोणी कोणाचा दुश्मन नाही राहत, फक्त जनतेला येड्यात काढतो आम्ही. आता येईन मजा दोघायला पाडालं. पाहू ना कोण पडतं कोण उभं राहतं तर. थांबा थांबा, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला हाईप करा. इथं खाली तुम्हाला एक हाईपचं बटन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा. आणि या व्हिडिओचा पुढचा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. पुढच्या पार्ट मध्ये काय काय पाहिजे ते बी सांगा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने मला पुढचा व्हिडिओ बनवायला मोटिवेशन येतं. सो भेटू लवकरच. Movember, खुश हुआ.